जय माता दी। आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा जो आपला विषय आहे तो घरामध्ये जे काही सारखे वाद होत असतात। आता आपल्याला माहिती आहे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक घरामध्ये बहुतेक कुटुंबांमध्ये सारखे वाद काही ना काही होत असतात। त्याच्यामध्ये पिता पुत्र असू द्यात, पती पत्नी असू द्यात, सासू सुना असू द्यात, काका पुतण्या असू द्या, ननंद भाऊजाई असू द्या, कोणतं ना कोणतं कुणाचं ना कुणाचं सारखे काही ना काहीतरी संघर्ष हा चालू असतो घरामध्ये। घर म्हणले की भांड्याला भांडं हे लागतं। ही जरी गोष्ट खरी असली तरीसुद्धा घरातल्या ह्या सारख्या वादविवादांमुळे घरातली जी काही शांती आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते। मग काय होतं, घरामध्ये जर असेच संबंधासारखे ताणले गेलेले असतील तर घरामधला जो काही मानसिक ताण आहे लोकांचा तो वाढत जातो आणि त्याच्यामुळे एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी पडण्यासारखे प्रकार घरामध्ये व्हायला लागतात। मग हे टाळण्यासाठी तुम्हाला जे काही मी ह्या स्क्रीनवरती गृहकलशनाशक यंत्र दिलेलं आहे, या गृहकलशनाशक यंत्राचा तुम्हाला प्रयोग करायचा आहे। तो प्रयोग कसा करायचा, कोणती विधीने करायचा आहे आणि काय नियम पाळायचे हे मी तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे यंत्र तयार कोणी करायचं हे मी अगोदर सांगतो। तुमच्या घरामधली जी कोणी कमवती व्यक्ती असेल किंवा जी कोणी थोरली व्यक्ती असेल तिने हे यंत्र तयार करायचं आहे। हे यंत्र एखाद्या दिवशी जे काही मी तुम्हाला दिवस सांगणार आहे त्याच्यामध्ये दुर्गाष्टमी आहे, एखादा मंगळवार आहे, शुक्रवार आहे किंवा गुरुवार आहे, ह्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती निदान 5 वाजता उठून शुचिर्भूत होऊन आपले जे काही देव आहेत देवांची पूजा पाठ करून तिथं गोमूत्र गंगाजल शिपडून तो सगळा परिसर स्वच्छ करून तिथं तुम्हाला हे यंत्र तयार करायला बसायचं आहे। ते कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगतो, पण त्याच्या अगोदर जे काही नियम आहेत ते नियम तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे, कारण यंत्र तयार करत असताना थोडेफार नियमही पाळावे लागतात। आता पहिली गोष्ट, जो कोणी यंत्र तयार करणार आहे त्याने मौन पाळून हे यंत्र तुम्हाला तयार करायचं आहे। यंत्र तयार होत असताना जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण चालू ठेवायचं आहे। अखंड नामस्मरण मनामध्ये पाहिजे, तुमच्या मनामध्ये तो संकल्प पाहिजे की तुम्ही हे यंत्र कशासाठी तयार करताय। जे घरातलं तुमचं जे काही हे वादविवादासारखे प्रसंग होत आहेत, घरातली जी शांती नष्ट झाली ती कुठं ना कुठं तरी व्यवस्थित व्हावं हे तुमच्या मनामध्ये संकल्प पाहिजे। तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये पाहिजे। पहिल्यांदा खाली बसायचं नाही। हे यंत्र तयार करताना एखादं वस्त्र, स्वच्छ वस्त्र, दर्भासन असेल तर दर्भासनावरती किंवा जर घरामध्ये पाट असेल तर त्या पाटावरती तुम्हाला बसायचं आहे। पुढं चौरंग ठेवायचं आहे, तिथं तुम्हाला चौरंगाच्या कडेने धूप दीप तुम्हाला लावायचं आहे, तिथं गोमूत्र तुम्हाला शिपडायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो कोणी हा व्यक्ती घरातला हे यंत्र तयार करणार आहे त्याने धुतलेलं जे काही चवळं जर तुमच्या घरामध्ये पांढऱ्या कलरचं जे वस्त्र असतं ते पांढऱ्या कलरच्या वस्त्राचा वापर करायचा आहे अंगावर, कारण पांढरा कलर हा शांततेचं प्रतीक आहे। त्यामुळं जो कोणी ते तयार करणार त्याने पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे। आणि हे यंत्र लिहित असताना मनामध्ये थोडासा निगेटिव्ह विचार आणायचा नाही, नकारात्मक विचार कुठलाच आणायचा नाही। माझं हे जे काही कार्य आहे ते ईश्वर कृपेने सिद्धीला जावं अशीच इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तिथं। आणि समाजविघातक कृती करण्याचा विचारसुद्धा तुम्हाला तिथं मनामध्ये आणायचा नाही। हे यंत्र तयार करताना मनामध्ये संपूर्ण नामस्मरण चालू पाहिजे तुमच्या। आणि अशा पद्धतीने हे यंत्र तयार करत असताना तुमच्या घरामध्ये जर भांडणं झालेली असतील किंवा काय झालेलं असेल त्याचा राग हे यंत्र तयार करताना मनामध्ये आणायचा नाही। मग आता हे यंत्र तुम्हाला मी स्क्रीनवर दिसतंयच, हे यंत्र तुम्हाला तयार करायचं आहे। पण ते कसं तयार करायचं आहे, हे जो कोणी कुटुंब प्रमुख आहे त्याने स्वतःच्या हाताने तांबड्या कलरचा कागद घ्यायचा, तांबड्या कलरचा कागद। आणि जर तांबड्या कलरचा कागद नाही भेटला तर तांबड्या कलरचं एखादं कापड असतं ते कापड घ्यायचं, त्याच्यावरती तुम्हाला काळ्या शाईनं लिहून हे यंत्र तयार करायचं आहे। काळ्या कलरची शाई असते, काळी शाई आपल्याला कुठंसुद्धा बाजारात सहज भेटते, काळ्या कलरचा पेन म्हणतो, मग ती शाई घेऊन यायची काळी शाई आणि त्याने तुम्हाला हे यंत्र लिहायचं आहे। आणि हे यंत्र लिहितानासुद्धा व्यवस्थित बघायचं की बाबा इकडचा आकडा तिकडं नाही झाला पाहिजे, कारण यंत्रामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि ती ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करत असते। जर ह्या यंत्रामध्ये जर आकडे चुकावले किंवा इकडचा आकडा तिकडं लिहिला, अशा जर काही गोष्टी झाल्या तर त्यातून एखाद्या वेळेस नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळं जसं आहे तसं तुम्हाला हे यंत्र व्यवस्थित तयार करायचं आहे। आणि हे यंत्र तुम्हाला तयार करून एखाद्या मंगळवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी राहू मुहूर्तामध्ये हे स्थापन करायचं नाही। राहू मुहूर्त टाळून शुभ मुहूर्तामध्ये जे काही आपलं स्वयंपाकघर आहे घराचं, त्या स्वयंपाकघराच्या दक्षिणेकडील भिंतीवरती तुम्हाला हे यंत्र चिटकून टाकायचं आहे। आणि दररोज सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस तुम्ही देवाची पूजा करता, देवाला दिवाबत्ती करता, त्यानंतर तुम्हाला ह्या यंत्राला सुद्धा दिवाबत्ती करायची आणि त्यांना प्रार्थना करायची। निदान धूप तरी दाखवा दररोजच्या दररोज आणि त्यांना प्रार्थना करायची की घरामध्ये शांतता
ही कायम राहू द्यात आणि तिथं उभा राहून थोडं आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. आणि 100% ह्या यंत्राच्या प्रभावामुळं कौटुंबिक जी कलह असतात, हेवेदावे असतात, वादविवाद आणि जे काही राग असतो लोकांमध्ये तो नक्कीच शांत होणार आहे. 99% होणार आहे. 1% ह्याच्यासाठी की तुमचा भाव कसा आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं. 99% हे यंत्र कार्य करतं आणि 1.25 महिने हे यंत्र तुम्हाला तसंच त्याची पूजा करायची. 1.25 महिन्यामध्ये किती फरक पडतो हे बघायचं आहे. 1.25 महिन्याच्या नंतर हे यंत्र तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. एकदा हा प्रयोग करून बघा. फरक पडला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. जय माता दी.